मी इंटरमिडियंट फास्टिंग करून तब्बल 15 किलो वजन कमी केले, ते पण माझ्या सी सेक्शन नंतर. आणि मी अजून माझ्या वेट लॉस जर्नीवर आहे. तुम्हाला पण वजन कमी करायचं असेल तर आत्ताच कमेंट करा वेट लॉस. अँड कोण म्हणतं सी सेक्शन नंतर बेली फॅट कमी होत नाही, मी बेली फॅट कमी केले, मला तर खूप बेली फॅट होतं. सो आज सकाळी मी जिरा वॉटर घेतलं होतं, याने फॅट लॉस खूप फास्ट होतं. ब्लॅक कॉफी बनवली होती अद्रक घालून. प्री वर्कआउट एनर्जी ड्रिंक आहे हे. 60 मिनिट्स मी प्रॉपर वर्कआउट केला. यात मी योगा आणि मोमेंटपी रिड्यूस करणारे एक्सरसाइजेस केले होते. वर्कआउट झाल्यानंतर मी ॲलोवेरा खाल्ली फॉर्म फॅट लॉस अँड माय हेल्दी पिरियड्स. वजन कमी करताना पिरियडला विसरायचे नाही, ते हेल्दी असेल तर आपली बॉडी हेल्दी राहते. आणि माझं परत इटिंग विंडो 12ला होतं त्या अगोदर मी डिटॉक्स ज्यूस बनवला होता, खूप मस्त होता टेस्ट नाही, आणि पण फुल बॉडी डिटॉक्स होते. 12ला माझं इटिंग विंडो ओपन झाल्यानंतर मी 5 बॉइल्ड एग्स घेतले होते. देन मला 3च्या दरम्यान भूक लागली होती म्हणून मी 2 लाडू बनवले होते. ड्रायफ्रुट्स तीळ घेतले, याने मला खूप फायदा होतो माझ्या पिरियडमध्ये, हेअर्स आणि स्किनसाठी सुद्धा. या लाडूंची रेसिपी हवी असेल तर कमेंट मी लड्डू. 4ला मी पनीर कमी तेलामध्ये सॉटे करून घेतलं होतं. देन कर्ड होतं थोडंसं. हाय प्रोटीन आटा बनवला आहे मी घरीच, त्याचे कटलेट बनवले होते. हे खाऊन मन पण भरलं माझं आणि पोट पण. आजकाल जास्तच क्रेविंग्स होतात बिकॉज माय पिरियड इज अप्रोचिंग. सो 8ला फक्त मी दूध घेतलं, माझं पोट खूप फुल होतं म्हणून. त्यामध्ये पण मी डिंक ॲड केला होता, याने कंबरदुखीचा त्रास पूर्ण बंद होतो, कारण हे खूप कॅल्शियम जास्त आहे याच्यामध्ये. माझे कंबरदुखीचा त्रास आहे म्हणून मी हे घेते. 9ला मी लास्ट पाणी पिले, माझं नाईट डिटॉक्स ड्रिंक घेतलं, शतपावली केली आणि माझ्या वैटानुसार मी पूर्ण पाणी पिले दिवसभरात. बाय बाय.